नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, तुम्ही फोडणीचा मसाले भात सगळ्यांनीच खाल्ला असेल, पण तुम्ही तांदूळ न वापरता फोडणीचा भात खाल्लाय का? नाही ना मंडळी, मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. अतिशय पौष्टिक, हेल्दी, चटकदार. मंडळी, आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला फोडणीचा भातासाठी लागणारं साहित्य दाखवते. इथे मी 1 वाटी गव्हाचा भरडा घेतला आहे. लापशीसाठी भरडा घेतो तोच मी घेतलेला आहे. अर्धी वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही फ्रोझनचा वाटाणाही वापरू शकता. 1 कांदा पातळ आडवा कापून घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो पातळ कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक घेतलेला आहे. सुरुवातीला हिरवं वाटण करून घेते. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, लसूण, अद्रक, मिरच्या आणि छोटा दालचिनीचा तुकडा घालून घेते आणि त्यासोबत अर्धा चमचा जिरे घालून घेते. आपल्याला बारीक पेस्ट करायची म्हणून थोडंसं पाणी घालून घेते आणि बारीक पेस्ट करून घेते. हे पहा, एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता फोडणी देऊन घेते. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये 4 चमचे साजूक तूप घालून घेते. साजूक तुपामुळे भाताला वासही छान येतो आणि चविष्टही छान होतो. तूप छान वितळलंही आहे आणि गरमही झालं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी घालून घेतली आणि काही खडे मसाले घालून घेतले. 1 स्टार फूल, 1 तेजपत्ता, 1 मोठी वेलची आणि कांदा घालून घेतला. कांदा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. हे पहा, कांद्याला चांगला रंग आलेला आहे. आता 1 वाटी गव्हाचा भरडा घालून घेते आणि चांगला रंग चेंज होईपर्यंत मंद आचेवर परतून घेते. गव्हाचा भरडा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅसची आच लोच ठेवायची, मीडियम किंवा हाय ठेवायची नाही. त्यामुळे भरडा करपू शकतो आणि हात सतत चालू ठेवायचा, म्हणजे भरडा खाली लागत नाही किंवा करपत नाही आणि चांगला भाजला जातो. गव्हाच्या भरड्याची फोडणीचा भात मी बारीकपणे खाल्ला होता. मला तो खूप आवडला होता, पण त्यावेळेला मला माहिती नव्हते की कशी करायची. आमच्या शेजारच्या आंटीने हा मला भात शिकवला आहे आणि तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. मंडळी, माफ करा, काजू घालताना व्हिडिओ शूट झालेला नाही, पण मी काजू घातलेले आहे आणि तेही मी चांगले भाजून घेतलेले आहे. आता हिरवं वाटण भरड्यामध्ये घालून घेते आणि भरडा चांगला हिरव्या वाटणामध्ये परतून घेते. आता अर्धी वाटी फ्रेश वाटाणा भरड्यामध्ये घालून घेते आणि तोही मी भरड्यासोबत चांगला परतून घेते. सगळं साहित्य व्यवस्थित परतल्यामुळे भात चांगला चविष्ट होतो. आता अर्धा कापून घेतलेला टोमॅटो तो मी घालून घेतला आहे. आता सुके मसाले घालून घेते. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला. लाल तिखट मी घातलेलं नाही, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार तुम्ही तिखट वाढवू शकता किंवा लाल तिखट घालू शकता. हे पहा, सर्व साहित्य मी भरड्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाच्या भरड्यासाठी 3.5 वाट्या गरम पाणी करून घेतलेलं आहे. ज्या वाटीने गव्हाचा भरडा मोजला त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे. आता पाणी मी घालून घेतलेलं आहे. सर्व भरडा मी चमच्याने एकत्र करून घेते पाण्यामध्ये आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ मात्र चवीनुसार घाला. आता कढईवर झाकण ठेवते. 15 ते 20 मिनिट भरडा शिजवून घेते. हे पहा, इथे 15 ते 20 मिनिट झाले आहे. आता कढईवरचं झाकण काढते. भरड्यामधलं पाणी सगळं आटलेलं आहे. एकदा चमच्याने सर्व भरडा हलवून घेते, म्हणजे खाली लागला का नाही ते कळेल आणि शिजला का नाही ते सुद्धा चेक करते. हे पहा, भरड्यामध्ये थोडीशी कणी आहे. अजून थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा एकदा भरडा हलवून घेते आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट शिजवून घेते. कढई पातळ असल्यामुळे कढईच्या खाली मी तवा ठेवते, म्हणजे भरडा खाली लागणार नाही किंवा आपला फोडणीचा भात खाली लागणार नाही आणि भात चांगला मुरतोही आणि चांगला शिजतोही. हे पहा, इथे 5 ते 10 मिनिट झालेले आहे. आता कढईवरचं झाकण काढते. भात किंवा भरडा चमच्याने हलवून घेते. हे पहा, भात किती छान सुक्का आणि फडफडीत झालेला आहे आणि चांगला मऊसूत शिजलेला आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. गॅस बंद करते. आता कढईवर झाकण ठेवते. इथे आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे किंवा फोडणीची लापशी आपण म्हणू शकतो. आता गरमागरम फोडणीची लापशी किंवा फोडणीचा भात सर्व करते. मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा।